पूर्ण सर्व मतदारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि या पॅनल नंबर 3 मध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार माजी महापौर मीनाक्षीताई शिंदे, पद्माताई भगत, लवू पाटील, विक्रांत वायकर हे उमेदवार आहेत आपले. सगळ्यांची निशाणी काय काय निशाणी? उत्तर भारतीय लोग भी है. तीर कमान किसका है? रामचंद्र जी का तीर कमान सबको मालूम है ना. कॅमेरा मागे आलो नको. आणि आपल्याला मी विनंती करायला आलोय की येत्या 15 तारखेला ही निवडणूक होती आहे. या निवडणुकीमध्ये काय करायचं तुम्हाला माहित आहे? आपल्याला चांगली हक्काची घरं पाहिजे, मोठी घरं पाहिजे, मुलांना खेळायला मैदान पाहिजे, गार्डन पाहिजे, क्लब हाऊस पाहिजे, पार्किंग पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. अजून काय पाहिजे? रोड, चांगले रस्ते पाहिजे, कॉन्क्रीटचे रोड पाहिजे. मग कोण देणार? नगर विकास खातं देणार. बरोबर. हे सगळं नगर विकास विभाग देतो. मी ठाणे महापालिकेला नरेशजी किती पैसे दिले? नाही, ठाणे महापालिका मी जेवढे पैसे ठाणे महापालिकेला लागले तेवढे पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नव्हते तेवढे पैसे दिले. आता तुमच्या समोरून मेट्रो जाणार आहे. मेट्रोचं काम सुरू झालंय. इंटरनल मेट्रोचं काम सुरू होत आहे. तुम्हाला बोरिवलीला मुंबईला जायचं असतं किती तास लागतात? 2 तास. आता या बोरिवली ठाणे बोरिवली टनेलने 15 मिनिटांमध्ये डायरेक्ट मुंबई. कोस्टल रोड आपण करतोय. ही मानपाड्याची सगळी ट्रॅफिक कमी होऊन जाणार. कोस्टल रोडने जाणार. कोस्टल रोड पाहिजे ना. हे सगळं मी का सांगतोय? या ठिकाणी हा विकास आपल्याला पाहिजे तर केंद्रामध्ये कुणाचं सरकार आहे? महायुतीचं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपलं नेतृत्व करतायत ना. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे ना. मग इथं कुणाचं पाहिजे? महायुतीचं. आणि म्हणून हा ठाणे महापालिकेवर जो भगवा फडकवलाय तो धर्मवीर आनंदगे साहेबांनी फडकवलाय ना. तो पुन्हा तसाच ठेवायचा आहे ना. विकासाचा भगवा फडकवायचा आहे. आणि तुम्हाला हे माहित आहे का? तुमच्या या पॅनलला मी महापौर पद दिलं होतं माहित आहे ना. महापौर पद देऊन एका आपल्या मीनाक्षीताईंना, एका भगिनीला महापौर पद देऊन तुमचा सन्मान केला होता ना. मग आता त्याची परतफेड करायची आहे ना. करणार ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्हाला एकच सांगतो, काही लोक माझं नाव घेतील, बोलतील साहेबाचा सपोर्ट पाहिजे. साहेबाचा सपोर्ट आहे. आम्ही आमची निशाणी वेगळी आहे. बिलकुल झूट आहे. फक्त धनुष्यबाणच आपली निशाणी आहे. धनुष्यबाण शिवाय दुसरी निशाणी नाही आहे. आणि म्हणून इसलिए मैं आपको हिंदी भाषी भी लोग यहाँ पर है, मैं आप 3000 स्क्वायर फुट का उत्तर भारतीय भवन भी किसने दिया? एक नहीं शिवसेना ने दिया. म्हणून इसलिए मैं आप सभी लोगों से गुजारिश करता हूँ, अयोध्या में राम मंदिर किसने बनाया? मोदी जी ने. किसका सपना था? बाला साहेब ठाकरे जी का सपना था. वो पूरा किसने किया? मोदी जी ने. इसलिए मोदी जी हमारे देश को आगे बढ़ा रहे हैं, देश को आर्थिक महासत्ता बना रहे. 11वें नंबर से 4थे नंबर पे हमारी अर्थव्यवस्था आई है.
इसलिए महाराष्ट्र को भी आगे बढ़ाना है ना, तो महाराष्ट्र को आगे बढ़ाना है तो ठाणे को भी आगे बढ़ाना है ना। ठाण्याला पुढे न्यायचं आहे ना. ठाणे पूर्वीचं बघितलं आपण कसं ठाणं होतं. ठाणं बदलतंय ना. ठाण्यामध्ये लोक राहायला येत आहेत. ठाण्याला पाण्यासाठी धरण आपण बांधतोय. 400 कोटी रुपये MMRDA ने धरणासाठी दिले, जमा केले. काळू धरण आपण बांधतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ठाण्यामध्ये ज्या ज्या क्लस्टरचा आपला जो प्रकल्प आहे, या क्लस्टरच्या प्रकल्पामध्ये जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घर पाहिजे ना. SRA मध्ये काय मिळतं, खालच्या लोकांना घर मिळतं, वरच्या लोकांना नाही मिळत. पण क्लस्टर मध्ये खालच्याला पण वरच्याला पण घर मिळतं. आणि म्हणून कुणाचंही काही ऐकू नका. तुम्हाला मी सांगतो, मी दिलेला शब्द पाळणार आहे ना. एकनाथ शिंदे जो बोलता वही करता ना. मुख्यमंत्री जेव्हा मी होतो तेव्हा या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. आता देवेंद्र फडणवीस जी, आम्ही टीम या महाराष्ट्राला पुढे नेतोय, विकास करतोय. हा ठाणे देखील या ठिकाणी कुठेही विकासामध्ये कमी पडता कामा नये. असा पाहिजे ना आपल्याला. मनोरमा नगरचा विकास पाहिजे ना. मानपाड्याचा विकास पाहिजे ना. हे सगळं बदलायला पाहिजे ना. आणि म्हणून आता या ठिकाणी विकासासाठी जे जे पैसे लागतील ते कमी पडू देणार. माझ्या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये चमत्कार दाखवला. महाविकास आघाडीने सरकार बनवून टाकलं. कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री सगळे बनवले. 5 स्टार हॉटेल में बुकिंग कराया. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून त्यांना घरी पाठवून दिलं. कारण लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी याला कोर्टात गेले होते. आता वचननामामध्ये 1500 रुपये देणार म्हणून सांगतात. ज्या लोकांनी ही लाडकी बहीण योजना बंद पडली ते देणार पैसे. तुमचे पैसे दर महिन्याचे चालू आहेत ना. चालू आहेत ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. जमा झाले ना. अरे भावाचा शब्द आहे. कमिटमेंट इज कमिटमेंट. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कोणी काही सांगेल तुम्हाला, तुम्ही बिलकुल एकनाथ शिंदेवर विश्वास आहे ना. तुमच्या भागाचा विकास करायचा आहे ना. तुमच्या भागाला निधी पाहिजे ना. मग तुमच्या या संपूर्ण भागाचा कायापालट करायचा असेल तर केंद्रामध्ये महायुतीचं सरकार, राज्यामध्ये महायुतीचं सरकार. मग ठाण्यात कोणाचं पाहिजे? महायुती. आणि म्हणून महायुतीचं सरकार आपण आणा. हे ठाणं जे आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये आणखी आपल्याला कामं करायची आहेत. आणखी याच्यात जे काही उर्वरित काही राहिलंय ते आपल्याला करायचं आहे. हे सगळ्या जे काही घर आहेत आपल्या मनोरमा नगरचे सगळे आतमध्ये गेल्यावर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना. मोठे रस्ते पाहिजे ना. मोठे रस्ते बच्चे लोगों को खेलने को मैदान चाहिए ना. चाहिए ना. फिर कौन देगा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो की या 4ही उमेदवार जे आपले आहेत, या उमेदवारांची निशाणी काय? निशाणी धनुष्यबाण आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरं काय बघायचं गरज नाही. काही लोक आता आलेत, आम्ही विकास करू, आम्ही विकास करू. माणसं कुठं आहे तुमच्याकडे विकास करायला? आणि म्हणून हे आता निवडणुकीमध्ये खूप खोटी आश्वासनं देतील, बोल बच्चनगिरी करतील, परंतु आपल्याला कुठेही इकडे तिकडे बघायचं. फक्त काय बघायचंय? धनुष्यबाण. धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा आहे. धनुष्यबाण हा आनंदीगे साहेबांचा आहे. हा धनुष्यबाण तुमच्या या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे. बाकी काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. अजून काय बोलायचंय?
आणि आपले सगळे लहू पाटील आपला कार्यकर्ता बऱ्याच वर्षापासून धोकडला. 35 वर्ष त्यांनी काम केलं, पण त्याला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. आणि एक आपला तरुण पोरगा विक्रांत वायचळ त्याला देखील संधी दिलेली आहे. आणि बाकी दोन्ही आपल्या भगिनी आहेत त्यांना संधी दिली आहे. आणि त्यांचा अनुभव आणि हे सगळं जे काय काम या ठिकाणी आपल्याला या भागाचा कायापालट करायचा आहे. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तिथे 2 बहिणी 2 भाऊ उभे आहेत. मी आपल्याला सांगतो, एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो ना, दिलेला शब्द पाळतो ना. त्या पॅनलीजी महावीर बरोबर आहे ना. कुठे इंदुराव कुठे आहे तिकडे देशमुख. आणि म्हणून सगळ्यांना ओळखतो मी, सगळ्यांना ओळखतो. म्हणून तर मी मुख्यमंत्री झालो. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झालो तरी काय म्हणायचो, कॉमन मॅन. आता DCM आहे. आता लोकच म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे आपला सामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. मामा आता बनवलंय मला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला विधानसभेत, तो चमत्कार या महापालिकेत तुमच्या लाडक्या भावाला बघायचा आहे. आणि म्हणून मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि म्हणून यावेळेस कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मी घेतला. आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण सगळेजण या सर्व लोकांच्या पाठीशी उभे राहाल. कारण माझी भूमिका साफ आहे, माझी भूमिका स्पष्ट आहे. आपला अजेंडा खुर्चीचा नाही, आपला अजेंडा सत्तेचा नाही. आता काही लोक एकत्र आले खुर्ची मिळवायसाठी, सत्ता मिळवायसाठी. आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. ते अस्तित्व राखण्यासाठी त्यांना कुणाशी काही देणं घेणं नाही. पण आपला अजेंडा आहे विकासाचा, आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे आपल्याला बघायचं आहे. किती प्रॉपर्टी कमावली, किती मालमत्ता कमावली, किती संपत्ती कमावली, यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमावलं हे आपल्याला बघायचं. आणि म्हणून जिकडे आपण जातो तिकडे लोक अशाच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतात या लाडक्या भावाला भेटायला, बघायला, बोलायला. हाच मला अभिमान आहे. या मला पद तर वर खाली होतात, पण मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवी ओळख मिळाली. हे सगळ्यात मोठं महत्व आहे माझ्यासाठी. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी सांगतो, एक 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 लाडकी बहीण आपल्या घरच्या जेवढे उमेदवार आहेत, जेवढे मतदार आहेत, त्या उनको सबको बोलेंगे ना, तीर कमान धनुष्यबाण. दुसरं काय बघायचं नाही. धनुष्यबाण एवढं बटन दाबा की दुसरे सगळे बटनच बंद होऊन जाईल. आणि त्यांचा डिपॉझिट एवढ्या लोकांनी जर काम केलं तर त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार की नाही. टांगा पलटी घोडे फरार 2022 मध्ये कोणी केला होता. मग आता तुम्हाला करायचं. धन्यवाद. आणि 15 तारखेला सगळ्यांनी एकच लक्ष, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.